रतन टाटांची आज पुण्यतिथी आहे, परंतु रतन टाटा गेल्यावरती ज्या गोष्टी टाटा ग्रुपमध्ये झाल्या, ज्या प्रकारे फूट पडत चाललेली आहे, एम्प्लॉईजला काढत आहेत. मित्रांनो, रतन टाटा सर जोपर्यंत होते तोपर्यंत कुठल्याही एम्प्लॉईच्या जॉबवरती दगा येत नव्हता. IT सेक्टरमधले असो या नॉर्मली टाटा मोटर्समध्ये काम करणारे एम्प्लॉई जरी असले तरी त्यांच्या जॉबला धक्का लागला जात नव्हता. परंतु आजकालची परिस्थिती बदललेली आहे मित्रांनो. 8 दिवसाआधीच 12,000ची ले ऑफ TCSने केली. मित्रांनो, याच्या पुढे टाटा मोटर्समधले पण लोक राहतील का नाही, का TCSमधले राहतील का नाही, काय सांगता येत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, आज रतन टाटा सरांची पुण्यतिथी आहे. रतन टाटा सरांनी जे भारतासाठी केलं, भारताचं एक बॅकबोन म्हणून त्यांना ओळखलं जातं, कारण एवढा इंडस्ट्रीयल ग्रोथ त्यांनी जेवढ्या त्यांच्या काळामध्ये केली तेवढी कोणच करू शकलं नाही. मित्रांनो, ट्रस्ट निर्माण केलं, ट्रस्टच्या अंडर खूप साऱ्या कंपन्या तयार केल्या. टाटा सन्स त्यांना चालवतं आणि सन्सच्या अंडर पण खूप साऱ्या कंपन्या आहेत, इन्क्लुडिंग TCSचा जो रेव्हेन्यू आहे तो सर्वात जास्त आहे मित्रांनो, यांच्याच काळामध्ये जॅग्वार आणि लँड रोवर ॲक्वायर्ड करण्यात आल्या. जगातल्या सर्वात शक्तिशाली आणि एकदम भारी कंपन्या यांना म्हणलं जायचं, जॅग्वार आणि लँड रोवरला. मित्रांनो, रतन टाटा सरांना त्यावेळेस ह्या कंपन्या बाय केल्या, त्यावेळेस असं म्हणत होते की त्यांचा एंड आहे, परंतु शून्यातून 100% करणारा हा माणूस. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्या कंपन्या बाय केल्या त्यांनी, म्हणजे विकत घेतल्या, त्याच्यानंतर सगळे लोक त्यांच्यावरती हसत होते. परंतु आज त्याच कंपन्यांचं बघितलं तर रेंज रोवरमध्ये व्हरायटीज ऑफ गाड्या आहेत आणि त्यांचा जो सेल्स आहे तो सर्वात जास्त आहे. डिफेंडर असेल, रेंज रोवर वेल्लार असेल, परत जॅग्वारच्या पण गाड्या असतील मित्रांनो. डिझाईन, अट्रॅक्शन, सेफ्टी आणि कुठल्याही कोपऱ्यातनं गाड्या घाला मित्रांनो, तुम्हाला त्या गाड्या ज्या आहेत एवढ्या भक्कमरित्या तयार करण्यात आलेल्या आहेत की काय सांगावं मित्रांनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाटा हॅरियर असेल, सफारी असेल, ह्यांचे जे डिझाईन्स असतील, यांची जी सेफ्टी असेल मित्रांनो. सेफ्टी जरी आजकाल टाटांच्या गाड्यांची बघितले तुम्ही, त्याच्यावरती मोठा दगड जरी पडला तरी त्याच्यातनं सेफली फॅमिली बाहेर येते, असे व्हिडिओ व्हायरल झालेले देखील आपण पाहिले. एवढं सर्व गोष्टी या माणसाने आपल्या भारतासाठी दिले. मित्रांनो, टाटा ग्रुप जे आहे तो आधीपासून, स्वातंत्र्याच्या आधीपासून आपल्या भारताला देतच आलेलं आहे आणि रतन टाटा सरांनी जे केलं भारतासाठी ते अविस्मरणीय आहे. त्यांच्यासाठी जेवढा रिस्पेक्ट पूर्ण भारतामध्ये आहे तेवढा कुणासाठीच नसेल. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंब टू व्हीलरवरती चाललं होतं, 4 जण त्याच्यावरती बसले होते. त्यांना बघितल्यावरती त्यांच्या मनात असं वाटलं की ह्या कुटुंबासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि त्यावेळेस त्यांनी टाटा नॅनो लॉन्च केली. 1.5 लाखामध्ये सर्वसामान्य कुटुंबाला गाडी भेटणार मित्रांनो. जरी ही गाडी चालली नसेल परंतु सर्वसामान्य लोकांचा विचार करणारा नेतृत्व हे त्यावेळेस दिसलं आणि सर्वसामान्य लोकांचा विचार करणारा माणूस त्यावेळेस दिसले. सर्वात महत्त्वाची, टाटा मोटर्समध्ये जाऊन कुठल्याही एम्प्लॉईला तुम्ही विचारा, एखाद्या हेल्परला, एखाद्या वर्करला जेवढा पेमेंट आहे तिथं, त्यांना रिटायरमेंटनंतर ज्या फॅसिलिटीज भेटतात मित्रांनो, कुठल्याच कंपनीमध्ये एवढ्या फॅसिलिटीज देखील भेटत नाही, हे सर्वांना माहिती आहे. TCSचा जरी एम्प्लॉई असला IT सेक्टरचा, ज्याच्यामध्ये जॉब सिक्युरिटी नव्हती, रतन टाटा सर जोपर्यंत होते तोपर्यंत यांच्या कामाला धक्का लावला जात नव्हता. परंतु आता दिवस पलटले, रतन टाटा सर आपल्या या पृथ्वीतलावरनं स्वर्गात गेले, वैकुंठात गेले. परंतु त्यांच्यानंतर त्यांच्या मागे असणारी जी बोर्ड कमिटी आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ते प्रॉफिटचा विचार करू लागली. मित्रांनो, ट्रस्ट टाटा सरांनी बनवलं तर रतन टाटा सरांनी ते विसरून आता ट्रस्ट हे फक्त प्रॉफिटवरती लक्ष देत आहे का? कारण मिनिमम 2,500 पुण्यामधनं काढण्यात आले, 12,000 लोक याच्यामधनं काढण्यात आले, पूर्ण भारतामधनं. इंटरनॅशनली देखील ले ऑफ सुरू आहेत मित्रांनो. ज्या माणसाने एका सर्वसामान्य कुठल्याच व्यक्तीला हात लावला नाही, तू माझ्या कंपनीत एकदा आला तर तुझा जॉब फिक्सच, असं सिक्युरिटी लोकांना वाटायची होती. माझी जॉब सिक्युरिटी सगळ्यात बेस्ट आहे, मी टाटामध्ये काम करतो याचा अभिमान सगळ्यांना वाटायचा. परंतु आजकाल टाटामध्ये भीतीचं वातावरण आहे. आता फक्त पहिली तर TCSची बारी आली आहे. TCS नंतर आता कुठल्या कंपन्या आहेत टाटा सन्सच्या, ज्यांच्यावरती पण इफेक्ट होऊ शकतो, त्यांचे देखील ले ऑफ्स होऊ शकतात, काहीच सांगता येत नाही मित्रांनो. कारण एवढ्या डेंजरसरित्या ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत. मित्रांनो, नोएल टाटा सर असतील आणि N चंद्रशेखर आहेत, त्यांच्यामध्ये पण थोडे खटके उडालेले न्यूजमध्ये ऐकलेले आहेत मित्रांनो. आता हे तर होम मिनिस्ट्री आणि फायनान्स मिनिस्ट्रीकडे भेटायला गेलेले आहेत.
लोकांना सांगण्यात येते की ओव्हर गव्हर्नन्स रूलसाठी आम्ही तिथं भेटायला गेलेलो आहेत, परंतु आतमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या कुणाला अजूनही माहिती नाही आहेत की कशामुळे तिथे गेलेले आहेत. मित्रांनो, 2 गट पडलेले आहेत टाटा ग्रुपमध्ये. नोवेल सरांचा आहे काय आणि चंद्रशेखर सर असतील, अजून दुसरे कोण असतील, यांचे असे ग्रुप पाडू लागलेले आहेत. प्रत्येकाला स्वतःचा डॉमिनन्स ठेवण्यासाठी, कंपनी चालवण्यासाठी काहीतरी करायचं आहे. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये सर्वसामान्य एम्प्लॉई जो टाटामध्ये काम करतो त्याचं नुकसान होतं आहे, त्याला जॉबची भीती वाटायला लागली आहे. गव्हर्नमेंटनंतर विश्वास ठेवत होते लोक टाटावरती, परंतु आज अशी परिस्थिती आलेली आहे की कधी आपला जॉब जाईल. मित्रांनो, देव माणूस गेल्यावरती कारभार जो आहे तो बडव्यांकडे आला. म्हणजेच काय, बडवे ज्यावेळेस विठ्ठलाचा पंढरपुरामध्ये विठ्ठलावरती दावे करणारे लोक होते, पांडुरंग असं म्हणतात की पांडुरंग बडव्यांनी चोरला. त्याचप्रमाणे मित्रांनो, देव माणूस गेला, त्याच्या आजूबाजूची जे बडवे होते ते अजूनही सक्रिय आहेत आणि ते अजूनही फायदा उचलत आहेत. मित्रांनो, आता या टाटा ट्रस्टमध्ये कुठल्या गोष्टी पुढे जाऊन होणार आहेत ते काहीही माहिती नाही. किती लोकांचे अजून जॉब जातील, किती लोकांना नोकरीवरनं पायउतार करावं लागेल, किती लोकांना मोठमोठ्या पोस्टवरती रिझाईन करावं लागेल, वयानुसार रिटायर करण्यात येते, काय काय गोष्टी होतात ते काहीच सांगता येत नाही. परंतु या सर्वांमध्ये एक देव माणूस होता, तो निघून गेला, तो सगळ्यांच्या मनामध्ये होते, ते म्हणजे रतन टाटा सर. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.